नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. आपली वासना घालवायला प्रभावी उपाय कोणता? ऐकूया परमपूज्य गोंदवलेकर महाराज यांचे विचार. एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण घालवता येत नाही. त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे. मग त्या वासनेतून मुक्त कसे व्हायचे? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा काही वेगळे असेल तर ते म्हणजे चांगले वाईट कळण्याची बुद्धी. आपण कळून सवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो आणि इथेच आपले चुकते. अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्ये करीतच असतो आणि मग त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अहंपणाच या वासनेचे मूळ अधिष्ठान आहे. आपला हा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच आणि तितकेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. आणि नामा इतके सूक्ष्म आणि प्रभावी अस्त्र दुसरे कोणतेच नाही. आणि ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने आणि निष्ठेने घेत नाही. म्हणून भगवंत करता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल हे लक्षात ठेवून नाम घ्यावे. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.